जय श्रीराम, नमस्कार. तर आपला डाळिंब शेतीचा भाग 9वा, पार्ट 9वा. तर बऱ्याच गोष्टींबद्दल आपलं पाठीमागच्या पार्टमध्ये विषय झालेला आहे. तर आता दुसरा विषय आपण घेऊया, नवीन विषय. पिन बोरर. पिन बोरर म्हणजे जे झाडांच्या खोडाला मे बी अर्ध्यापासून खालच्या बाजूला जास्त करून असतात. जसे म्हशी किडे असतात, तर म्हशी किड्यांसारखे छोटेसे किडे असतात. तर ते किडे असतात, ते झाडांना होल करतात आणि झाडाला जे आतलं मूळ, त्याला मेन मूळ असतं आतलं झाडाच्या, जी काडीच्या आतली त्याची जी मेन नस म्हणतो आपण त्याला, तर तिथंपर्यंत जाऊन त्याला खाऊन टाकतं, त्याला ब्लॉक करून टाकतं. त्यामुळं तिथून ती फांदी पूर्णपणे वाळून जाते. जिथं त्या पिन बोररनी होल पाडलेलं आहे, तर त्या जागेपासून ते वरपर्यंत मारून टाकतं. तर ती फांदी खराब होऊन जाते पूर्णपणे. तर त्यासाठी आपल्याला हार्ड कीटकनाशक असतात. हमला झालं, त्याच्यानंतर टिल्ट झालं, 22 झालं. तर ह्याच्या व्यतिरिक्त पण अजून खूप सारी औषधं आहेत. तर त्या औषधांचे स्प्रे आपली बाग छाटणी झाल्यानंतर आणि त्याच्या अगोदर घ्यावे लागतात. ॲटलिस्ट 2 वेळा त्याचे स्प्रे झाले पाहिजेत. एकदा खोड धुवून झालं पाहिजे आणि एकदा पूर्णपणे झाडावरती मारलं पाहिजे त्या औषधानं. जे आपण पूर्ण झाडाला मारणार आहे ते सुद्धा एकदम चपचपीत औषध बसलं पाहिजे. पूर्ण झाड, पानं सगळं काही ओलं झालं पाहिजे. जिथं आपण समजा 250 लिटरमध्ये फवारतोय, तर तिथं तुम्हाला ते 500 लिटर करून झाड पूर्ण फवारलं पाहिजे. आणि एकदा पिन बोररसाठी प्रत्येक झाडाच्या खोडावर कमीत कमी 1-2 फूट अंतरापासून खालची बाजू खोडावर आपण जशी पुढचा घन काढतो आणि ते काढून खोड पूर्णपणे पिचकारी मारून असं ते खाली वगूळ त्याचे गेले पाहिजेत असे. तर त्या प्रकारे ते करणं खूप महत्त्वाचं आहे. तर त्याच्यापासून तुमचं झाड वाचतं आणि वाचू शकतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जर कुणाचं झाडाची एखादी फांदी जर जळलेली दिसते, तर ती इमिजिएटली जिथून जळलेली वाटते किंवा जी फांदी आहे त्याच्या जागेपासून ते कट करून इमिजिएट काढा. तर तुमची दुसरी फांदी जळण्यापासून वाचू शकते. कारण हा एक्सपिरियन्स मी करून बघितलेला आहे. तर थँक्यू. असेच आपण छोट्या छोट्या गोष्टींबद्दल दररोज काही ना काही नवीन आणूया समोर. धन्यवाद. आणि आवडलं तर कमेंट, लाईक, शेअर नक्कीच करा.